आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. दुकानाची पार्टी 27 तारखेपर्यंत नाही झाली ना, मग मी माझ्या पद्धतीत करते. आता तुम्हाला दाखवते मी. बदलापुरातील दुकानांवर असलेल्या मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसैनिक आणि दुकानदारांमध्ये जोरदार वाद सुरू झालेत. याच मुद्द्यावरून मनसेनं दुकानदारांना 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलंय. ज्या दुकानदारांनी अजूनही आपल्या पाट्या मराठीत केलेल्या नाहीत त्यांच्या विरोधात मनसैनिक, विशेषतः महिला मनसैनिक आक्रमक झाल्यात. या मनसैनिकांनी रात्रीच्या सुमारास इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांना भेट दिली. शिवाय पत्र देत 2 दिवसात दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्यात असा इशारा दिलाय. जर तसं झालं नाही तर मात्र दुकानांच्या पाट्यांना काळं फासला जाईल असा आक्रमक पवित्रा मनसैनिकांनी घेतलाय. यावेळी दुकानदारांसोबत मनसैनिकांचे वाद देखील झाले. मात्र हे दुकानदार जर ऐकले नाहीत तर मनसे स्टाईलनं त्यांना धडा शिकवला जाईल असा गर्भित इशारा त्यांनी दिलाय. त्याला अनुसरून बदलापूर शहरामध्ये जे काही मराठी दुकानांच्या पाट्या असणं गरजेचं आहे, जो महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, त्या नियमाला उल्लंघन जर कुठे होताना दिसलं आम्हाला तर येत्या 27 तारखेला मराठी राजभाषा दिन आहे. बदलापूर शहरात मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल एवढं मी आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत सांगेन. आणि लवकरात लवकर आपल्या दुकानांच्या ज्या पाट्या आहेत त्या मराठीमध्ये असाव्यात असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा निमित्त आम्ही सर्व मनसे पदाधिकारी दुकानदारांना आवाहन करत आहोत की आपल्या दुकानाच्या पाट्या मराठीत टाकाव्या. इंग्रजीमध्ये नाव टाकू नये. महाराष्ट्र शासनाचाही हा कायदा आहे. नाहीतर 27 तारखेला मनसे आपल्या स्टाईलने त्याच्यावर काळक फासेल. जय महाराष्ट्र. हॅलो, संगीता बोलते चेनवंत. मी काय म्हणते दादा, मी आले इकडे ते मराठी पाट्यांच्या विषयाचं लेटर द्यायला. सानेवाडीच्या इकडचा एरिया आहे. काय आहे दुकानाचं? मग ते आता ती बोलते वामन म्हात्रेंना माहिती होतं मराठीमध्ये पाटी पाहिजे, मग वामन म्हात्रेंनी मला का नाही सांगितलं? समर्थकांचा विषय नाहीये. ती बोलते मला वामन म्हात्रेंनी. हा, मग सांगा तुमचं ऐकेल ती, तुमचं समर्थक असेल. हा हो. एकंदरीत आता मराठी पाट्याच्या मुद्द्यांवर बदलापुरातील मनसैनिक आता पुन्हा आक्रमक झालेत. त्यामुळे प्रत्येक दुकानदारानं आपल्या दुकानांवरील पाट्या शासनानं ठरवून दिलेल्या नियमानुसार कराव्यात, अन्यथा मनसेच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागेल असंच म्हणावं लागेल. पब्लिक मीडिया, बदलापूर.